सगळं काम करू द्या, रिपोर्ट तयार करू द्या. त्यामुळे तुमच्या सगळ्या व्हिजिट्स 2 दिवसानंतर ठेवा. म्हणजे प्रशासन त्या कामात असल्यामुळे मग मी प्रशासनाला विनंती केली की मी रविवारी का सोमवारी येऊ. तर प्रशासन म्हणलं की नाही, रविवारी तुम्ही येऊ शकता, त्या दिवशी लोडही कमी असतो. त्यामुळे आज माझी व्हिजिट आहे. एकतर आठवड्याला मी त्या भागात असते. मी स्वतः तो रस्ता किती वेळा वापरते. त्यामुळे आजचा पुण्याला आढावा बैठक आहे आणि तोपर्यंत हा पत्रकारांचा कार्यक्रम आधी घेतलेला होता, 3 महिने आधी ठरलेला होता. त्याच्यामुळे त्यालाही शुभेच्छा देणं महत्त्वाचं होतं. पण साधारणपणे तुमच्याच सगळ्या चॅनलवर काल मी पाहिलं की आदरणीय पवार साहेबांचं एक स्टेटमेंट जे दाखवलं तुम्ही सगळ्यांनी कालच, की ह्या इलेक्शनमध्ये हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आहे. त्यामुळे त्यांनी त्या भागामध्ये प्रत्येकाने त्यांना जे योग्य वाटेल त्यांचे स्थानिक प्रश्नांसाठी ज्या युती म्हणा, आघाडी म्हणा, ज्या केलेल्या आहेत त्याच्याबद्दल पक्षांनी सगळ्यांनाच सूट दिलेली आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने सगळीकडे चाललं आहे. त्याच्यामुळे आमच्या काय किती सीट लढतोय काय ही सगळी माहिती मला विचाराल तर मंगळवारी सकाळी सगळ्या राज्यातला डेटा घेऊनच स्पष्ट होईल. आपण जर मी तुम्हाला खरं सांगू, मी गडकरी साहेबांचे जाहीर आभार तेव्हाही मानले होते, आजही मानते की नॅशनल हायवेचा जेव्हा हा इश्यू झाला, आम्ही सगळ्यांनी त्याच्यातून राजकारण बाजूला ठेवून आम्ही सगळ्यांनी, मग स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून गडकरी साहेबांना विनंती केली. आणि नॅशनल हायवेच्या डिपार्टमेंटमध्ये एक NGO आहे, त्या NGO येऊन एवढंच काम करतात की ब्लॅक स्पॉट्स कुठे आहेत. तर ते ब्लॅक स्पॉट्स त्यांनी आयडेंटिफाय केले. आम्ही तिथे कॅमेरे लावले. तिथे रुबल्स म्हणजे स्पीड कमी होण्यासाठी, तो हायवे असल्यामुळे तिथे आम्हाला मोठे स्पीड ब्रेकर्स करणं शक्य नव्हतं. पण दुसऱ्या काही तंत्रज्ञान वापरून तिथे स्लोप कसा कमी करता येईल किंवा तिथे स्पीड कशी कमी होईल ह्याच्यासाठी खूप प्रयत्न झाले. आणि मध्ये जेवढे ॲक्सिडेंट्स होते त्या मानाने गेल्या 6 महिन्यात 8 महिन्यात आम्ही कुठेतरी एक मोकळा श्वास घेत होतो की चला बाबा, नवले ब्रिजला 6-8 महिन्यात ॲक्सिडेंट झालेला नाही. आणि हा डेटा तुम्ही व्हेरीफाय करू शकता, भारत सरकारचा डेटा आहे. त्यामुळे आम्ही जरा रिलॅक्स झालो होतो की चला बाबा, आपण एवढे नॅशनल हायवेने इंटरव्हेन्शन्स केलेत, आपला प्रश्न सुटला आहे. पण दुर्दैवाने जी 2 दिवसापूर्वी जी घटना झाली धक्कादायक आहे. आणि त्याच्यातून रोड सेफ्टी ॲज अ होल, म्हणजे सगळ्याच रोड सेफ्टीबद्दल, म्हणजे छोटीशी गोष्ट आहे, आपण सगळेजण किती वेळा बेल्ट लावून गाडीत बसतो, आपल्या किती गाड्यांना व्यवस्थित बेल्ट आहे, गाड्यांची आपण किती वेळा पूर्णपणे चेकिंग करतो, हे पण मुद्दे आहेत. त्याच्यामुळे एक लार्जर ऑडिट, म्हणजे मी 1 तारखेला पार्लमेंटमध्ये गेल्यावर गडकरी साहेबांना विनंती करणार आहे की देशात सगळीकडेच ॲक्सिडेंट्स होत आहेत, वाढत आहेत, त्याची अनेक कारणं असतील. तर का नाही पार्लमेंटमध्ये आम्ही एक मोठं डिबेट घ्यावं फक्त रोड सेफ्टीवर किंवा बेसिक ट्रॅव्हल इन्फ्रास्ट्रक्चर सेफ्टीवर, आणि त्यातून नवीन स्ट्रॉंग नॉर्म्स. म्हणजे तुम्ही परदेशात गेला की प्रत्येकजण बेल्ट कसा लावतो, छोट्या छोट्या गोष्टी आता हेल्मेट असेल, अनेक विषय आहेत ज्याच्यातून आपण आपल्या लोकांना वाचवू शकतो. तर ह्याच्यासाठी एक व्यापक सगळं राजकारण बाजूला ठेवून एक स्ट्रॉंग पॉलिसी करून देशात त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं. आता आमची पण एक कमिटी आहे, रोड सेफ्टीची कमिटीची मीटिंग कलेक्टर आणि खासदारांनी घ्यायची असते. किती वेळा आमची मीटिंग होते, आम्ही वारंवार त्याची मागणी करतो, करूया, होत नाही त्या इफेक्टिव्हली, कारण का ती प्रायोरिटी नसते कुठल्याही गव्हर्नमेंटची. माझी देवेंद्रजींनाही विनंती आहे की का नाही आपण रोड सेफ्टीचा एक मोठा उपक्रम घ्यावा. सगळे जे रोल मॉडेल्स आहेत, मग फिल्म स्टार्स असतील, आर्टिस्ट असतील, म्हणजे जे कोणी समाजात, क्रिकेटर्स असतील, कबड्डी प्लेयर्स असतील, रेस्लर्स असतील, कुस्तीवीर असतील, का नाही या सगळ्यांकडून आपण एक मोठा राज्यात कार्यक्रम करूया की महाराष्ट्र इज फॉर रोड सेफ्टी, असा एक मोठा कार्यक्रम घ्यावा. आम्ही साथ देऊ देवेंद्रजींना. राधाकृष्ण विखे पाटील यांना आपल्या पक्षावर टीका केली आहे. शरद पवारांकडे आता कार्यकर्ते राहिले, त्यामुळे ते अजित पवारांकडे युती करायला चाललेले आहेत, अशा पद्धतीची त्यांची टीका आहे. विखे पाटील त्यांचं अस्तित्व संपुष्टात आलं. हे बघा, म्हणजे एक तर ते वयानी पदानी सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण एवढं असतानाही त्यांचं नाव घेऊन टीका करावं लागतं, ह्याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालतंय. जर एवढंच नसतं तर बोलले पण कशाला असतं. ताई, ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय, मांजरा किल्ल्यावर दारूची पार्टी त्या ठिकाणी सुरू आहे, तो व्हिडिओ ट्विट केला.
नाही, मला काय आश्चर्य वाटत नाही. आणि ह्याच्याबद्दल मी मागच्याही आठवड्यात माननीय देवेंद्रजींना एक पत्र लिहिलं होतं की तुळजापूर जे आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे, फक्त महाराष्ट्रात नाही देशात श्रद्धेचं स्थान आहे, त्या तुळजापुरात ड्रग्सची तस्करी होते. हे तुम्हाला कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे. मीडियाने ती स्टोरी ब्रेक केली. त्याच्यानंतर ज्या माणसाला त्याच्यात अटक झाली त्याला तुम्ही सत्तेतल्या पक्षात घेता, काय मेसेज तुम्ही देताय? त्यामुळे मेसेजिंगमध्ये पण कन्सिस्टन्सी, सातत्य असलं पाहिजे ना. आणि मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की काही गोष्टींमध्ये आपले मतभेद आपण बाजूला ठेवले पाहिजे. ड्रग्ज असतील, चुकीच्या घटना ज्या तुम्ही म्हणता अशा होत असतील, तर याच्यासाठी ड्रग्ज विरोधात जर मोठं काही महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार करत असेल तर आम्ही ताकदीने सरकारबरोबर उभं राहू. पण ड्रग्ज माफिया, ड्रग्ज ह्या सगळ्याबद्दल झिरो टॉलरन्स हा देशात, जगात आणि आपल्या राज्यात असलाच पाहिजे. संजय राऊत यांनी घोषणा केलेली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस गोबाळावर लढतंय. महाविकास आघाडीला आता कुठेतरी छेद गेल्याचं पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाची काय भूमिका आहे? नाही, मला असं वाटतं काल हे त्यांच्या अंतर्गत चर्चेत झालं. आमच्याशी कोणी बोललेलं नाही अजून. जेव्हा काँग्रेस आमच्याशी या बाबतीत चर्चा करेल आणि या गोष्टी सगळीकडे, तुम्हाला आठवत असेल जेव्हा शिवसेना एकत्र होती आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र होते तेव्हाही ते वेगळे लढले होते. त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन किंवा अगरचं वेगळेपणा नाही. अनेक वेळा अशा गोष्टी होत असतात. काही इलेक्शन्सची पदाधिकाऱ्यांची असतात, त्यावेळीच आघाड्या बदलतात. त्याच्यामुळे त्याच्यात मला काही नवीन किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदा काही होत आहे असं काही नाही आहे. संजय राऊत यांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावरती टीका केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त महाराष्ट्रातील जमीन गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनीज लुटत नाही, तर आता हा उद्योग राजकारण्यांनी त्यांच्या मुलांनी देखील सुरू केला. हे बघा, ही लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीत प्रत्येकाला काय काय बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं हे सगळे जे प्रश्न किंवा असे आहेत हे तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजेत. कारण का माननीय मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सगळ्या उच्च पदावर आहेत. त्याच्यामुळे ही पारदर्शकता जी काय ते सिस्टम्समध्ये लावतायत किंवा काय आरोप प्रत्यारोप होत आहेत याची उत्तरं मी नाही देऊ शकत. ते माननीय मुख्यमंत्र्यांनाच त्याचं वास्तव माहिती असेल तर त्यांनाच विचारायला लागेल. यांनी सुद्धा याच प्रकरणामध्ये बोलताना असं म्हटलेलं आहे, कारण अजित पवार पुन्हा एकदा दिल्लीला गेले होते असं कळतंय. तर त्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं उत्तर दिलं आहे की जर दिल्लीला गेल्यामुळे अमित शहांना जर भेटल्यामुळे या सगळ्या चौकशा थांबणार असतील, 70 कोटीचा जसा व्यवहार झालेला होता तो जो भ्रष्टाचार आहे तो जसा दाबला गेला होता, तसं जर पार्थ पवारांचे भ्रष्टाचार भेट घेतल्यामुळे जर दाबला जात असेल तर वेळ आलेली आहे की अमित शहा यांना सुद्धा कोर्टात खेचलं गेलं पाहिजे, ईडीला सुद्धा कोर्टात खेचलं गेलं पाहिजे. बघा, एकतर अंजलीताई ह्या एक ॲक्टिव्हिस्ट आहेत. त्यांनी अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये खूप कष्ट करून आणि त्या अभ्यासपूर्वक आरोप वगैरे करत असतात आणि त्या कोर्टात वगैरे जातात. तो त्यांना अधिकार संविधानाने दिलेला आहे. हा पहिला भाग. दुसरा ईडीचा भाग सांगते. ईडीबद्दल ती एक स्वायत्त संस्था अनेक वर्ष राहिलेली आहे. पण मी अनेक वेळा ह्याच्यावर बोललेले की एक अदृश्य शक्ती त्याच्या मागे आहे आणि अनेक वेळा कोर्टातून हा आरोप मी करत नाही आहे. प्लीज आय रिपीट मायसेल्फ की ईडीवर कोर्टाने ताशेरे ओढलेत. मी नाही म्हणते, हे वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे की ईडीवर कोर्टाने ताशेरे ओढलेत की काही लोकांवर तुम्ही आरोप केले पण त्याच्यात काहीही तथ्य नाही किंवा ईडीनेही सांगितलं की हो आम्ही यांची इन्क्वायरी लावली आणि त्याच्यात काहीच तथ्य सापडलं नाही आणि त्याच्यावर कोर्टाने ताशेरे ओढलेले. त्याच्यामुळे मला असं वाटतं संस्था चांगली आहे पण त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या कदाचित त्या अदृश्य शक्तीमुळे ह्या गोष्टी होत असतील अशी शक्यता नाकारता येत नाही. आणि हेच वर्तमानपत्र आणि चॅनल्सवरच्या आलेल्या माहितींवरनं मी तुम्हाला सांगते. ताई, प्रफुल्ल पटेल म्हणतात ते निवडणुकीत पैसे द्यावे लागतात, लोक त्यालाच मतदान करतात, आम्ही अनेक बाहुबली निवडून. त्यांचं राजकारण काय मला माहिती नाही. मी एक नाही 4 वेळा निवडून आले आहे. मी इलेक्शन व्यवहार समजत नाही, मी ती सेवा करण्यासाठी आले आणि मी पूर्णपणे ह्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्यासाठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. आणि मला आश्चर्य वाटतंय की असं स्टेटमेंट आलं. महायुतीमध्ये वाद जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. आपला पक्ष बुडाला तरी चालेल पण दुसरा पक्ष घेऊन बुडायचा
असं वक्तव्य सुद्धा रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते करताना पाहायला मिळतं, कसं पाहता? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांच्या नेत्यांना विचारा. उरणमध्ये आपल्या पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी शेवटचं प्रश्न. उरणमध्ये आपल्या पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. ज्यावेळी आशिष शेलार देखील त्या ठिकाणी आले होते त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरताना, त्यावेळेस ते म्हणाले की महाविकास आघाडीच्या आम्ही 3-13 केल्याशिवाय आता राहणार नाही. हे लोकशाही आहे, प्रत्येकाची बोलायची स्टाईल असते, फार मनावर घ्यायचं नसतं. आम्ही इथे कुणाचं काही करायला आलेलो नाही, आम्ही तुमच्या सगळ्यांची आणि राज्याची सेवा करण्यासाठी आलेलो आहोत. लालू प्रसाद जी के परिवार के साथ आपके परिवार के काफ़ी अच्छे संबंध हैं, काफ़ी नहीं, बहुत अच्छे संबंध है. बिहार चुनाव के बाद जिस तरह से रोहिणी आचार्य के साथ जो बर्ताव हुआ, उन्होंने पब्लिकली कहा कि मुझे गालियाँ दी गई, चप्पल से मारा गया, कितना दुखद एक परिवार के तौर पर आपके भी निजी संबंध अपने परिवार के संबंध? देखिए, मैंने सुना नहीं है, देखा है. मेरे लालू जी और राबड़ी देवी जी और उनके सारे फैमिली के हमारे पारिवारिक संबंध है. मीसा जी तो मेरे साथ सांसद भी बहुत साल रही है. हमारे पारिवारिक संबंध 30-40 साल से है और मेरे ख्याल से किसी के परिवार में जो चीज़ होती है, सच या झूठ उन्हीं को पता होता है. लेकिन राजनीति में ऐसी चीज़ें कैमरा पे कहने कितनी योग्य अयोग्य, ये भारत के और भारतीय और हमारे हम सब पे जो संस्कार हुए उसमें मेरे ख्याल से ये भारतीय संस्कृति में नहीं पड़ती. लालू जी जो है गुजरात बनकर सब कुछ देख रहे हैं, वो एक्शन नहीं ले रहे, कोई हाल का टिकट तेजस्वी जी पर कुछ नहीं रहा है, उनकी बेटियों पर निशाना साधा जा रहा है. देखिए, वहाँ क्या हो रहा है पता नहीं. अभी एक तो चीज़ हम सबको सोचनी पड़ेगी, हमें भी आत्मचिंतन करना पड़ेगा कि इतनी बड़ी हार कैसे हुई. एक दूसरी कि नीतीश जी, ये पूरा जो बिहार का क्रेडिट है वो सारा नीतीश कुमार जी का यश है. तो मैंने कल भी कहा था रिजल्ट आने के बाद कि जो जीता वही सिकंदर, और हम सब ने आत्म परीक्षण करना चाहिए कि क्या हुआ बिहार. बीजेपी कह रही थी अभी भी ऑप्शन खुले हुए हैं, लग रहा है कि जो महाराष्ट्र इस तरह से एकनाथ शिंदे के नेतृत्व में लड़ा गया लेकिन सीएम जेल में पड़ी, कुछ ऐसी बिहार में हो सकता है? नहीं, मुझे नहीं पता, मैंने देखा भी नहीं है. और मेरे ख्याल से अभी वो उनका अंतर्गत मामला है ना, किसको सीएम बनाना है नहीं बनाना है वो देखें. थैंक यू. हमारे वरिष्ठ नेता है तो उन्होंने कहा है, उस पर मैं क्या कह सकती हूँ. ऐड कर रहा है कि महिला मतदाताओं की तरफ आपको लगता है विपक्ष को और ज़्यादा ध्यान देना चाहिए, उन्हें प्रायोरिटी देना चाहिए रादर देन कास्ट पॉलिटिक्स. आपको याद होगा इस देश में पहला आरक्षण महिलाओं को शरद पवार जी ने किया. तो हमारे लिए महिला ये हमेशा माँ के समान रही है, सिर्फ वोटर नहीं रही है, और उनको समान अधिकार मिलना चाहिए. इसी के लिए जो संघर्ष हुआ है वो महाराष्ट्र से ही उसी की हमेशा शुरुआत हुई है. भले वो सावित्रीबाई फुले जी का काम हो, इतना बड़ा योगदान उन्होंने दिया, और बहुत सारी जो महिलाएं जिन्होंने सामाजिक परिवर्तन किया उसकी शुरुआत हमेशा महाराष्ट्र में ही हुई है. तो हमारे लिए महिला सिर्फ वोटर नहीं है, वो हमारे माँ समान है. ताई, एक मराठीत प्रश्न आहे. राज्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढत आहे, मात्र त्याची जी संख्या आहे ती वन विभागाला माहितीच नाही. कुठलीतरी अशी योजना आणली पाहिजे असं देखील नागरिक म्हणतात. मला असं वाटतं त्याचा सगळा फॉलोअप डॉक्टर अमोल कोल्हेजी करतायत. सगळ्यात जास्त अफेक्टेड त्यांचा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे हा सगळा प्रश्न स्वतः ते फॉलोअप करतायत. पुण्याच्या कलेक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही सगळे आहोत आणि अतिशय गंभीर प्रश्न आहे. थँक्यू. अरे नाही भैया, मुझे